दर्शन रोशन पाटील आपण पाहतोय. सुमित कुथे आपण पाहतोय. रोशन पाटील आपण पाहतोय. रोशन पाटील म्हटलं गेलं तर कबड्डीचा किंग आहे. आपण पाहिलं चोले गावात म्हटलं गेलं तर कबड्डी म्हटलं गेलं तर रोशन पाटीलची धरारी एवढी असते. जबरदस्त कबड्डीपट्टू आहे. आणि आज मात्र मैदानामध्ये आपण पाहणार आहात त्याची फलंदाजी आपण पाहिलात तर कबड्डी आणि क्रिकेट हा जरा वेगळा पैलू आहे. परंतु आज मात्र बघूया या क्रिकेटच्या मैदानावर कशा प्रकारची छाप सोडली. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे संकेत पवार आपण पाहतोय. एक युवा खेळाडू आपण पाहिलं तर संकेत पवारकडे नक्कीच पाहिलं जातं. बेंचेवाडी यजमान संघ म्हटलं गेलं तर आज बेंचेवाडी संघ स्वतः मैदानामध्ये उतरणार आहेत. यावेळी फलंदाजीमध्ये पाहिलं तर सुमित कुथे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. रोशन पाटीलला सामना 4 षटकांचा असणार आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पहिल्या फेरीतील हा सामना चालवणार आहे. फर्स्ट राऊंड आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन सुमित कुथे याला सुंदर पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू ऑफटिकला मात्र चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. सुमित खेळण्यासाठी मात्र सध्या होता परंतु यावेळी मात्र चेंडू सगळे ऑफटिकला गेला आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये पाहिला पहिल्या चेंडूचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. जर पाहिलं तर आता हीच टीम मात्र जबरदस्त आहे कारण की रोहा झालेल्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि चांगल्या प्रकारचे फायनलमध्ये प्रवेश करून चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. यावेळी मात्र ऑफटिकला सोडून जाणाऱ्या चेंडू दरम्यान अवांतर धाबेने मात्र सुरुवात होते. श्री गणेशा होते ते अवांतर धाबेने तिथे मात्र चोळा संघाची. चोळे संघातून आपण पाहिलं तर सुमित कुथे आणि इथे मात्र रोशन मात्र पाटीलला आपण नक्कीच पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असणार आहे तो मात्र संकेत. यावेळचा बॉल फुलटच पद्धतीचा बॉल मात्र इथे सरप्राईज गिफ्ट मिळालं आणि संघासाठी मात्र मोठा फटका टॉनिक दिलाय तो मात्र सुमित कुथे आणि कुठे नक्की सहजरित्या खेळला. फुलटच मध्ये त्याने ऍडव्हान्टेज मिळाला. त्यावेळेचा बॉल फुलटच पद्धती इथे मात्र या जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा ओ हो हो आणि जबरदस्त कॅच पकडला गेला. आपण पाहिला तर पूर्णपणे लॉंग ऑफ एरियामध्ये होता आणि लॉंग ऑफला जाऊन तो कॅच पकडला आणि सुमित सारख्या खंदा फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. यावेळी सुमित पूर्णपणे हॅवी झाला होता आणि अशा वेळी मात्र खरोखर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश केला तो मात्र अनिकेत आणि पाहिलं गेलं तर चोलेची शान होती ती सुमित कुथे होती. सुमित कुथेवर पूर्णपणे चोळे गाव डिपेंड होता की सुमित कुथे जर या मैदानामध्ये चालला ना तर मात्र मॅच मध्ये वेगळी काळाटी मिळेल. न्यू बॅटर मैदानामध्ये टिनू आपण पाहतोय. यावेळेचा बॉल शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिथे बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी देखील टिनूला देखील माघारी परतलंय. संकेत मात्र पूर्णपणे हॅवी होते कारण की ज्याप्रमाणे सुमित कुथेला जर माघारी परतवू शकतो तर मात्र टिनूला देखील माघारी मी परतवू शकतो आणि यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट. खेळाडू मैदानामध्ये येतोय आपण पाहिलं तर न्यू बॅटर आपण पाहतोय मात्र सक्षम कुथे आपण पाहतोय.
संकेत मात्र धारदार गोलंदाजी, इथे मात्र थोडासा कन्फ्यूज झालाय. यावेळी मात्र यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटला गेलाय. काय गोलंदाजीला धार होती, ऑफ कट झाला. अशा वेळी मात्र सक्षम खेळला सज्ज झाला, परंतु ज्यावेळी बॅकफुटवर खेळला गेला, परंतु पुढच्या क्षणाला बॅटचा इनरेज लागला आणि ते मात्र यष्टीरक्षकाने मोठी चूक केली. आणि इथे देखील पाहिलं तर सक्षम देखील मात झाला असता आणि हॅट्रिकची नामी संधी मिळाली असती. परंतु आता मात्र पाहूया पुन्हा संकेत. त्यावेळेचा बॉल कुठं अगदी ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. परंतु पाहिलं ना मित्रांनो, संकेतला सर्व खेळाडू आपण पाहत असतील तेव्हा गावातली सर्व मंडळी पाहत असतील हे बाहेर कसे खेळाडू खेळतात, परंतु आज मात्र संकेतला पूर्णपणे मैदानामध्ये पाहण्याची एक सुवर्ण नामी संधी मिळते. संतोष पवार यांचे सुपुत्र आपण पाहतोय, संकेत पवार आपण पाहतोय या मैदानामध्ये मात्र चांगल्या प्रकारची ऍक्च्युली थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. हा शेवटचा चेंडू झाला ना, तिथे चेंडू नाहीये, ओव्हर समाप्त झाली होती. हा रन काउंट कर पंच. थोडंसं मिस आमच्याकडून देखील मिस झालं होतं, परंतु ते आताच मी दुरुस्त करतोय. पहिला डॉट चेंडू गेला, दुसरं धाव षटकार, नंतर वाईट तर पहिला डॉट गेला, नंतर षटकार गेला, 2 विकेट गेले आणि 2 चेंडू डॉट गेले. अशा पद्धतीने 6 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे 6 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर थोडासा मिस झाला आमच्याकडे देखील, आम्ही देखील क्षमस्व असावी. परंतु आता आपण पाहतोय थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर ड्रीम क्रिकेटच्या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कडे येणारा गोलंदाज, नौखा गोलंदाज आपण पाहतोय. स्वयं आपण पाहतोय, स्वयं एक उंच बुरा असा खेळाडू आपण पाहतोय. नौखे खेळाडू आपण आता जर पाहिलं तर या जय हनुमान बेनसेवाडी संघामध्ये नवीन उभरते खेळाडू आपण नक्कीच पाहतो. यावेळी मात्र स्वयं कशा प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळी मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येतनी मात्र सुरुवात करतोय, तिथे श्री गणेशा करतोय. तर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वयं, परंतु जर पाहिलं तर इथे फलंदाजी मार्कडे असणारा फलंदाज रोशन आपण पाहतो. रोशन पाटील देखील मोठे फटके लगावू शकतो, कारण की त्यांनी काल थोडक्यात मुलाखत घेतली तर रोशन पाटील सांगत होते मी देखील मोठे मोठे फटके खेळू शकतो. परंतु असू द्या, काही मित्रांनो फटकेबाजी खेळण्यामध्ये महारत असेल, तुम्ही कबड्डीचे भाष्य असलात तरी क्रिकेटमध्ये देखील तुम्ही चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकता आणि मोठे फटके सर्वांना इथे आनंद नक्की देऊ शकता. यावेळीचा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा इथे मात्र संकेत आहे, बघूया. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय, त्यावेळी मात्र एकच्या बदल्यात 2 धावा नक्कीच मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावती, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 10 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना मात्र स्वयं गोलंदाजी करतोय, परंतु ज्यावेळी मात्र रोशन पाटीलने जर संयम बाळगलं तर नक्कीच काहीतरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील, कारण की ज्यावेळी मात्र रोशन मैदानामध्ये असेल त्यावेळी मात्र मोठे फटके पाहायला मिळतात. त्यांचं मात्र एक सुमित कुथेवर पूर्णपणे निर्भर होती. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा ऑफस्टिकला कटवून जाणारा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं, तरी पण बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क आला नाही. यावेळी चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. यावेळी सुंदर पद्धतीचं निधाव चेंडूची सांगता झाली आणि स्कोर पाहिलं तर स्कोरबोर्ड मात्र तसंच स्थिर आहे आणि इथे मात्र धावसंख्या आहे ती 10 धावसंख्या. उन्हाचा तडाखा आज जर पाहिला तर कालच्या दिवसापेक्षा आज मात्र ऊन जरा थोडासा जास्त आहे. हा हा, इथे मात्र रोशन सांगत असेल माझ्या पट्ट्यामध्ये आला असताना तर नक्की 6 धावांचा फटका असता, परंतु इथे मात्र पंचाळी तटस्थ, इथे मात्र त्रिफला जितका पंच बॅटकट आणि इथे मात्र रोशन माघारी परततोय. दुसरा इथे मात्र विकेटचा पतंग होतोय, तिसरा विकेट गमावला जातोय तो मात्र रोशनच्या स्वरूपात.
फटका पाहायला गेलं तर मीटरवर चेंडू अडलला गेला आणि यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तो मात्र अगदी जबरदस्त टायमिंग प्रॉपर आणि खरोखर जबरदस्त षटका पाहायला मिळाला. आपण पाहतोय पुन्हा एकदा निधाव पद्धती चेंडू, परंतु यष्टी रक्षकाचं आज काही दिवस दिसत नाहीये, कारण की उत्तम आगरीला आपण पाहतोय. कारण की सर्व क्रीडा रसिक पाहत असतील, उत्तम आगरी म्हटलं गेलं तर चांगल्या प्रकारचा एक क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारचा एक गोलंदाज आहे, अगदी क्षेत्र फलंदाज आहे. परंतु आज मात्र चेंडू मात्र हातात निसटून जातोय आणि असा एक स्वयं मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. षटकार खर्च केले, पुढच्या क्षणाला एक धाव नक्की मिळाली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 17 धावसंख्या अपेक्षा केली नव्हती, परंतु मितेश देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो. सक्षम आता मात्र फलंदाजी मार्कडे आहे. यावेळेचा बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा 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 कोणतीही चूक होणार नाही. थोडासा मात्र दडपा आला इथे, मात्र स्लिप झाला आणि आता मात्र कॅच मात्र मिस केला नाही. अशा वेळी चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. ही कॅच चांगल्या प्रकारचा पकडला गेला आणि इथे मात्र सक्षमची खेळी संपुष्टात आली आणि पूर्णपणे चोळ संघ पाहत असेल कोणताही एखादा फलंदाज असा चमकू दे की जेणेकरून जास्तीत जास्त धावा होणे हा गरजेचा आहे. परंतु यावेळी मात्र बेंचेवडी संघ मात्र पूर्णपणे हॅपी होत आहे. गोलंदाज पूर्णपणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 17 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. 4 गडीच्या मोबदल्यात मात्र पहिल्या षटकामागे संकेतनी गोलंदाजांनी 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. पुढच्या क्षणाला मात्र स्वयं गोलंदाजी मार्कडे आला. त्याच्यामध्ये एक षटकार खर्च केला, परंतु पुढच्या क्षणाला पाहिलं 10 धावा खर्च करून 2 खेळाडूंना बाद करणं यश आलं. तिसरं षटक आता घेऊन येतोय तुम्हाला तर अनिकेत असेल. अनिकेत देखील चांगल्या प्रकारचा झेल टिपला होता. इथे मात्र सुमित कुते चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता. त्यांचे सहकारी सांगतायत की सुमितवर पूर्णपणे टीम निर्भर होती, सुमितकडे ते मोठे फटके होते. परंतु आज जर पाहिलं तर सुमितला पुढे प्रोत्साहन देण्यासाठी मात्र नक्कीच इथे आवर्जून मात्र या टीमचं अनुसरण केलं आणि परंतु सुमितला तेवढी साजेशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही. परंतु अनिकेत त्याच्या अडथळ्यामध्ये निर्माण झाला, अडचण आला आणि अशा वेळी अनिकेतने सुंदर झेल टिपला. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कडे असेल तो अनिकेत, फलंदाजी मार्कडे असणार आहे मितेश. त्याच्या बॅटमधून आपण एक खणखणीत ड्राईव्ह आपण पाहिला तर अगदी मिड विकेटच्या वरून मात्र मोठा फटका लगावला गेला होता. परंतु अनिकेतच्या फलंदाजीला गोलंदाजीला नक्कीच धार असेल, परंतु मितेश देखील सांगत असेल मी देखील मोठे फटके खेळू शकतो, माझ्याकडे देखील ते स्ट्रोक आहेत. परंतु या मॅचचा नक्की आनंद घेण्यासाठी सर्व येथील पंचक्रोशीतील क्रीडा रसिक आवर्जून पाहिल्यात. परंतु या अगदी पाहिलं तर सर्वकडे झाडांची पूर्णपणे बहर आहे, हिरवळ आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे मिड विकेटचा एरिया खाली नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि इथे मात्र 1 बाउन्स 4 रन, दिल मांगे मोर, रन मिळतील 4. अशा वेळी मात्र मी ते सांगतोय की अजून देखील मात्र माझ्या पंजामध्ये जेवढीच ताकद आहे तेवढीच मात्र खडखडीत चौकार दिसू शकतो. मितेश पूर्णपणे संघाला सावरण्याचं नक्की काम करत आहे. यावेळेचा सुंदर सुरेख पद्धतीचा चेंडूला काहीतरी उचली मिळाली, परंतु तिकडे संकेत आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल. जोपर्यंत हातामध्ये सामोरं जाईल तोपर्यंत एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. मितेशने पाहिलं चेंडूचं थोडीशी उचली मिळाली, तेवढ्याच मात्र चेंडूला सन्मान दिला आणि यावेळी डिफेंड कडून एक धाव नक्की खात्यामध्ये जमा झाली. यावेळी धावसंख्या 1 भर पडली. धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. इथे मात्र न्यू बॅटर पाहतोय कुंदन म्हात्रे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा पूर्णपणे पाहिलं तर क्षेत्ररक्षण तैनात आहे. हो थोडासा मिस झाला, कारण की ज्यावेळी मात्र पावलाचं रनअप जेव्हा चुकतो ना मित्रांनो, आता इथे जर पाहिलं तर स्टार्टअप घेणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये आपण प्रत्येक खेळाडूला पाहत असतात, बाउंड्री सीमारेषेला असेल कुठेही खेळाडू असू द्या, तुम्ही जर स्टार्ट केला असेल ना तर तुमचा स्टार्ट कधी चुकणार नाही मित्रांनो. 1 पाऊल सेकंदाने इथे मात्र कॅच मिस होतं. परंतु अशा वेळी कुंदन म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला 2 धावांचा फटका असेल, या 2 धावांनी धावसंख्या बोर्डवर पाहती त्याचं 24 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. हा सुंदर पद्धतीचा चेंडू, काहीसा चेंडू उचली घेणार, काही चेंडू मात्र चेंडू मात्र अकुट टप्प्याचा होता. कुंदनने मात्र याचा मारण्याचा प्रयत्न फसला. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. यावेळी अनिकेत पूर्णपणे पाहतोय की कुंदन मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय, त्याच्या अपोजिट मात्र गोलंदाजी करण्याचा नक्कीच मनसुबा असेल त्याचा.
इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फळ इथे आहा हा सुंदर पद्धतीचा खणखणीत ड्राईव्ह येतोय. इथे मात्र पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा खणखणीत ड्राईव्ह ज्या बॅट मधून निघाला. इथे पाहिलं ना मित्रांनो, ज्यावेळी जर मात्र मी ते सांगत असेल, परंतु आज मात्र कुंदन मात्र चौकार धावा पण तो चौकार आहे. चौकार आहे इथे मध्ये चौकार आहे मित्रांनो. इथे पाहिलं तर मात्र हा 4 धाब्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका कुंदन म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे परत कुंदन म्हात्रे बघूया संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळचा बाल बॅटच्या पट्टे देतो. अगदी पाहिलं तर लॉंग लेग याच्यावर मधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र 1 बाउन्स 4 रन्स. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 30 धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे जगदीश आहे आपण पाहतोय. जगदीशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे असणार आहे. ती 4 षटक चौथं षटक डेथ ओव्हर स्पेशली ज्याला म्हटलं जातं मात्र जगदीश गोलंदाजी मार्कडे. परंतु मितेश आणि मात्र कुंदनने मात्र संघाला सावरलंय. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी पाहिलं तर एक 19 धावांची चांगली भागीदारी केलेली आहे. त्यावेळेचा बॉल मात्र ऑफटिकला इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाला. ऑफटिक गोलंदाजी करतोय जगदीश. मात्र चांगल्या प्रकारचा पहिला चेंडू हाताळतोय. यावेळी मितेशचा मारण्याचा मनसुबा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. ज्यावेळी जगदीशकडे मोठा एक्सपिरियन्स आहे. गेली कित्येक वर्ष बेंचवडे संघासाठी सातत्यपूर्व कामगिरी करते. 56 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आज पाहतोय तर गोलंदाजी मार्ककडे असेल. त्याप्रमाणे ऑफटिकला गोलंदाजी करत असताना मात्र मितेशकडे जे फटके आहेत ते मात्र फटके पाहण्यासाठी आतुर असेल मात्र चोळेगाव. पुढून मांडण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन झाला होता. अशा वेळी मात्र चेंडू अगदी हलवार पद्धतीचा केला. थोडासा कट मारला आणि यावेळी मात्र थोडासा मिस करत झाला. यावेळी पाहिलं तर या मात्र मितेशला मात्र थोडासा चहलकर्मी केली होती, परंतु तेवढ्याच पद्धतीच्या आपल्याने मात्र गोलंदाजी जबरदस्त केली आणि इथे मात्र सावरण्याचं काम नक्कीच केलं. कारण की इथे पाहिलं तर मितेश फायर झाला होता, परंतु 2 चेंडू सुरेख हाताळले गेले. यावेळी मात्र थांबणार कुठे आहे, परंतु स्वयं अडथळा निर्माण करतोय. ज्यावेळी मात्र सुमितला अडथळा इथे मात्र अनिकेतने दिला होता आणि आता देखील मात्र मितेशला देखील माघारी परतवण्याचं काम जर जगदीश गोलंदाजी चांगला करतोय तेवढा साथ देते तो मात्र स्वयं आपण पाहतोय. डीजे
असताना मध्ये गेला ते चेंडूला मात्र नक्कीच धार होती आणि अशा वेळी मात्र चेंडू कसा पद्धतीचा हाताळायचा हे नक्कीच जगदीशला माहिती आहे आणि अशा वेळी कुंडनला देखील मात्र थांबवण्याचं काम नक्की करत आहे आणि या एक धाव मात्र निर्धाव पद्धतीची चेंडू हाताळतोय लोअर म्हणून पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र मिड विकेटच्या एरियामध्ये संकेत आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल आणि इथे मात्र हलवार लेझी क्रिकेट झालं आणि या लेझी क्रिकेटचा फायदा मात्र नक्कीच मिळाला तो मात्र चोळे संघाला आपण पाहिला अगदी संत गतीने आला परंतु दुसऱ्या क्षणाला पाहिलं की ज्याप्रमाणे संकेत अगदी धीम्या गतीने येतोय तेवढ्याच वेगावर स्वार झाला अभि म्हात्रे आणि इथे मात्र कुंदन म्हात्रे चांगल्या दोन्ही बंधूंनी मात्र चांगल्या प्रकारची इथे फलंदाजी केली शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळवल्या आणि अशा वेळी मात्र धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 35 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी मोठं आव्हान म्हणता येईल तर 36 धावांचं आव्हान असणार आहे
बेनशेवाडी संघाला जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष असेल. सामन्याला सुरुवात होत आहे. सुंदर असा मारलेला फटका आणि 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर घणाघाती वार करतोय मंदार आणि पहिल्या चेंडू 6 धावा. अजून एक सुंदर असा खणखणीत षटकार. सुंदर फटकेबाजी करतोय मंदार आपल्या संघासाठी. 36 धावांचा लक्ष्य असेल जिंकण्यासाठी आणि 2 चेंडूमध्ये घणाघाती वार करतोय. चमडेश्वरी कडसुरे गणेश आली फायटर बरोबरने दोन्ही संघाचा कर्णधाराकडे यायचं आहे. धावसंख्या 12. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. मंदाराला काही समजला नाही, निर्धाव जातोय, कोणतीच धाव नाही. धावसंख्या 12. सुंदर असा मारलेला चेंडू. षटकार आणि 6 धावेने धावसंख्या होते ती 18. आता फक्त 18 धावांची आवश्यकता आहे बेनशेवाडी संघाला जिंकण्यासाठी. पहिला षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 18. मंदार मास्तर सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. पहिल्या षटका हा पॉवर प्लेचा षटक असेल आणि त्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 19. अजून पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. उत्तम. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा मारलेला फटका, खणखणीत षटकार. चौडेश्वरी कडसुरे गणेश फायटर वरवटणे दोन्ही संघाचा कर्णधार टॉचविनसाठी यायचा आहे. जिंकण्यासाठी फक्त 11 धावांचं लक्ष असेल बेनशेवाडी संघाला. मंगेश पांढरे टॉचविन करतील. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलो टिनू. जिंकण्यासाठी आता 11 धावांचं लक्ष असेल बेनशेवाडी संघाला. मात्र सुंदर सुरुवात केली आपल्या संघासाठी. मंदार. सुंदर असा खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आहे ती वरवटणे संघ
व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 32. एक. या धावसंख्या 33. जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची आवश्यकता असेल बेंशवाडी संघाला. सुंदर चेंडू. सुंदर असा फटका बघूया आणि बाद. पहिला विकेट मिळतोय चोळे संघाला. जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची आवश्यकता आहे. आणि बार जागो तो एक बार जाग तेरी आंख हॅलो. जिंकले संघाचे अभिनंदन. हळदे संघाचे कौतुक. बेंशवाडी संघ हा जिंकलेला आहे. यानंतर होणारा सामना चमडेश्वरी